ही घटना आहे 15 ते 20 दिवसांपूर्वी पुणे येथे घडलेली. नुकतीच चर्चेत असलेली वैष्णवी हगवणे हिची. पैसा गेला, सोन्यासारखी लेक गेली, बापाचा हुंदका छातीत दाटला. प्रेम असूनही त्याला ती नाही. पैसाच महत्त्वाचा वाटला. हो, पैसाच महत्त्वाचा वाटला. पैशासाठी निरपराध अशा किती लेकी जाणार? हुंड्याच्या नावाखाली तुम्ही अजून किती बापांना लुटणार? उच्च प्रतिष्ठित म्हणून घेणारे तुम्ही विचार मात्र भिकाऱ्यांचे ठेवता. अरे, ज्याच्याकडे 2 वेळचं अन्न नाही त्यालाच तुम्ही गरीब म्हणता. पण तो गरीब मुळीच नाही. एक वेळ तो जेवून सुखात झोपतही असेल. पैशाने नक्कीच गरीब असेल, पण विचाराने मात्र तुमच्यासारख्यांना पुरून उरेल एवढं आहे त्याच्याकडे. पण तुमच्याकडे काय आहे? मुलगा जन्माला घातला तो हुंडा घ्यायला. अरे, लाज कशी वाटली नसावी 50 तोळे सोने मागायला आणि 7 किलोच्या चांदीच्या ताटात जेवायला. जेवा ना तुम्ही चांदीच्या ताटात. घ्या तुम्ही फॉर्च्युनर, पण स्वतःच्या कर्तृत्वावर घ्या. त्या बापाला कशाला मागता ज्यांनी तुम्हाला आधीच त्याच्या काळजाचा तुकडा दिलेला आहे? बरं, घेता तर घेता, वरून त्या बापाच्या लेकीला मारहाण करता. म्हणे हुंडा ही प्रथा बंद झाली. हो, म्हणे हुंडा ही प्रथा बंद झाली. मग अजूनही का रडतात येथे आमच्या लेकीवाळी? शेवटी हुंडा थांबवायला त्यांनाच बळी द्यावा लागतो, नाहीतर त्यांचा बळी घेतला जातो. पसंत केली जाते ती शिकली म्हणून, तरी हुंडा मागणी होते वरपक्षाकडून. लग्नाच्या बाजारात उभी राहते, 1000 लाखात बोली तिची जाते. कायदा असून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. हो, कायदा असून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. हुंड्याच्या बाबतीत समाज बाहेर निघायलाच तयार नाही. स्त्री भ्रूण हत्या गुन्हा आहे. हो, स्त्री भ्रूण हत्या गुन्हा आहे अशी फक्त आपण ओरड करतो, पण त्यामागचं कारण आपण नेहमीच गुपित ठेवतो. शतकामागून शतके उलटली तरी हीच आहे प्रथा. हो, शतकामागून शतके उलटली तरी हीच आहे प्रथा. देश चालतो आधुनिकतेच्या वाटेवर तरी हीच आहे व्यथा. आता मुलीनेच करावा विचार, हुंड्या घेतील अशा घरी मी लग्न तरी का करावा? आजही कितीतरी वैष्णवी समाजात वावरत आहेत, ज्यांचा हुंड्याच्या नावाखाली छळ मांडला आहे. माझं त्यांना सांगणं आहे, कोण येईल मदतीला, करतील मदत हा विचार मनीच सोडून द्या. स्वतःसाठी उभ्या राहा. हुंड्यारूपी राक्षस जाळून टाका. नका होऊ देऊ आयुष्याची होळी. सुखाची पोळी खायला हुंडा मुळीच लागत नाही. ही तर नवीन पद्धत झाली श्रीमंतांची भीक मागण्याची. हुंडा मागायचाच आहे तर प्रेमाचा आणि विश्वासाचा मागा. पैसे तर भिकारी देखील मागतात. द्या कबुली मुलीच्या बापाला. तुम्ही जेवढं सुखी ठेवलं तेवढं सुख देईल मी तुमच्या मुलीला. अजून काय लागतं सुखी संसार थाटायला? पैसा म्हणत असाल तर दोघेही कमवा थोडे थोडे, पण हुंडा काय मागू नका मुलीच्या बापाकडे. मुलीच्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न अधुरच राहून जातं. हुंड्याच्या अट्टासापायी तिचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. हुंड्याच्या प्रथेमुळे बाप अर्धा मरून जातो. लेकीच्या सुखासाठी हुंडा जमवताना तो पुरता झिजून जातो. आयुष्यभराचे सारे धन मुलीसाठी तो देऊन जातो. मानपान करता करता प्रसंगी अपमानही सहन करतो. मुलीचा संसार उभा करताना बापाचे घर मोडून जाते, तरीही हुंड्यासाठी सुनांचे कित्येक घरात बळी घेतले जातात. अन्यायी या प्रथेविरुद्ध बंड आता पुकारायला हवा. हुंड्यासाठी बाप लेकीचा चाललेला बळी आता कुठेतरी थांबायला हवा. बातमी येते पेपरमध्ये, हुंडा न देता तिने पाऊल टाकले पतीच्या दारात. दुसऱ्या दिवशी म्हणे जाळून घेतले तिने स्वयंपाकघरात. माणसाचा हव्यास पहा. 50 तोळे सोनं, 7 किलो चांदी, एक फॉर्च्युनर गाडी, नवऱ्याला मागातला आयफोन, मागातलं घड्याळ, तरीही बळी घेतला तिचा हुंड्यात. बळी घेतला तो असा तसा नाही, 30 जखमा अंगाला. काय अवस्था झाली असेल तिची. ती एका चिमुकल्या लेकराला निरोप देऊन मोकळी झाली ती या हुंडा प्रथेतून. न्याय देवतेने बिचाऱ्या वैष्णवीला आणि त्या चिमुकल्या तिच्या बाळाला द्यावा न्याय.
सगळं काही विरून जाईल, सगळं काही विसरून जातील, पण त्या लेकराला भेटणार नाही आता त्याची माय. शेवटी एवढंच म्हणेल, आयुष्यात स्वतः इतकं कमवा की मुलाच्या लग्नात हुंडा मागण्याची वेळच येऊ नये, आणि तुमच्या मुलीला इतकं शिकवा की लग्नात हुंडा देण्याची वेळच येऊ नये. आज आपण बदलूया, उद्या समाज हा निश्चितच बदलेल. आपण परिवर्तनाची सुरुवात करूया आणि हुंडा प्रथेला कडाडून विरोध करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.